मी सध्या समृद्धी महामार्गावरून मुंबईवरून वाशिमच्या ठिकाणी आलेलो आहे। संभाजीनगरला उतरलो होतो। 599 रुपये माझा टोल फाडला गेला। त्यानंतर संभाजीनगरहून अजून चढलो तर वाशिम या ठिकाणी येताना 430 रुपये माझा टोल फाडला गेला। काय हरकत नाही, चांगली सेवा आहे, परंतु टोल नाक्याच्या बाहेर हे टॉयलेट दिसतो, पब्लिक टॉयलेट। हे पब्लिक टॉयलेट आहे। या पब्लिक टॉयलेटची मी तुम्हाला दुर्दशा काय ते दाखवतो, तुम्ही पहा। हे बांधकाम विभाग जो कोण इकडचे रस्ता महामार्ग बनवतोय, हे लेडीजचं हा लेडीजचा टॉयलेट आहे। ह्याच्या आतली परिस्थिती काय आहे मी तर तुम्हाला सांगू शकत नाही, परंतु हा जेंट्स टॉयलेट आहे। ह्या जेंट्स टॉयलेटमध्ये आपण पहा, बघा, हे पाणी, हे सर्व पाणी खाली पडलेलं आहे। ह्या नळाला पाणीच नाही, सर्व नळ बंद आहेत, अजिबात पाणी नाही। अशी ही परिस्थिती या ठिकाणी आहे। इथं बाल्टीनं पाणी घ्यावं लागतं, जे बनवलेले आहे। या ठिकाणी दुर्गंधी आहे, बघा, आपण पाहतो पाण्याची सुद्धा इथं व्यवस्थित बरोबर नाही। आता एवढं टोल घेतल्यानंतर या लोकांनी सुविधा चांगली द्यायला पाहिजे, परंतु हा प्रशासन जनतेकडून पैसे तर वसूल करतो आणि जनता यांना पैसे देण्यास नाकारत नाही, कारण सेवा चांगली भेटती, चांगला रस्ता आहे। रस्त्यावर आता पहिले तर हॉटेल पेट्रोल पंप नव्हते, आता सध्या 60-70 किलोमीटरवर 100 किलोमीटरवर पेट्रोल पंप आहेत, हॉटेल्स आहेत, त्या ठिकाणी सोय आहे। परंतु सध्या ही टॉयलेटची दुरावस्था, ही वाशिमचा टोल नाका पार केल्यानंतर हे टोल नाका तुम्हाला दिसतोय, हे अकोला वाशिम रोड, एक रस्ता अकोल्याला जातो व दुसरा रस्ता मालेगाव जहांगीर वाशिमकडे जातो। ही टॉयलेटची परिस्थिती सुधारायला पाहिजे, परंतु या प्रशासनाचा लक्ष गेलेलं नाही। तरी ह्या प्रशासनाने काम करायला पाहिजे। जसं तुम्ही लोकांकडून टोल आकारत आहात, ज्या पद्धतीने तुम्ही टोल आकारताय त्या पद्धतीने टोलचे पैसे घेतायत, त्या पद्धतीने जनतेची सोय सुद्धा करायला पाहिजे। नाही तर विनाकारण जनतेचे पैसे घेऊन टॉयलेट बनवून जर टॉयलेटची जर तुम्ही सोय करत नसाल, फक्त कमिशनसाठी तुम्ही काम केलेलं आहे। जो कोण टॉयलेट बांधला असेल ठेकेदारांनी, त्याच्यापासून फक्त कमिशन घेतलं आणि त्याला वाऱ्यावर सोडलं असं दिसत आहे। अशी होऊ नये, ही माझा जो हा व्हिडिओ आहे समृद्धी महामार्गाचा जो कोण असेल तिथपर्यंत पोचायला पाहिजे। सार्वजनिक बांधकाम विभागाचा जो कोण मंत्री असेल त्या मंत्र्याकडं, केंद्रीय मंत्री, महाराष्ट्र राज्याच्या मंत्रीकडं ही मोबाईल पोचणं अत्यंत गरजेचं आहे, कारण लोक इकडं जास्त लक्ष देत नाहीत। कधीतरी कुणाला तर एखादा असं योगायोग येतो आणि टोल भरल्यानंतर बाजूला फ्रेश होण्यासाठी जातो, तर अशी परिस्थिती ह्या ठिकाणी उद्भवत आहे। तर ह्या प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावा आणि त्वरित ही कामं करावी आणि चांगलं आपलं प्रशासनाने चांगलं काम करावी। हे जर दुसऱ्या वेळी जर इकडं आलो तर आम्ही टोल तिथला फाडणार नाही, जाताना आम्ही इथून चौकशी करू, आम्ही टोल देणार नाही। का देणार नाही? तुम्ही टोल घेताय आणि जर जनतेला, प्रवास करणाऱ्याला जर सेवा देत नसाल
आम्ही टोल का भरायचं? तुम्ही जसा टोल घेताय त्या पद्धतीनं काम करायला पाहिजे. म्हणून हे तुम्हाला हे वॉर्निंग म्हणून मी घरहक्क संघर्ष समिती उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश मी खाजा मिया पटेल आपल्याला वॉर्निंग देत आहे, आपल्याला कळवत आहे. तरी माझी ही तक्रारीची दखल घ्यावी एवढीच आपल्या अपेक्षा करतो. जय भीम, जय महाराष्ट्र, खुदा हाफिज.